रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री पदाला एवढा उशीर का झाला? तटकरेंनी आत्मपरीक्षण करावं असं विधान महेंद्र दळवींनी केलेले। भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपलाच पुढाकार होता असं विधान सुनील तटकरेंनी केलेलं होतं। यालाच दळवींनी प्रत्युत्तर दिले। पालकमंत्री पद हा आमचा अधिकार होता, तो आम्हाला मिळाला असं देखील दळवी म्हणाले। त्यामुळे पालकमंत्री पद मिळाल्यानंतरही रायगडमधील वाद कायम असल्याचं दिसतंय। पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच। परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही। ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाष्य आहे ते अधांतरित असं नक्की आहे, कारण गेले 1.5 ते 2.5 वर्ष उशीर का झाला त्याचं आत्मपरीक्षण त्याने स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं। पण त्यांचा तो स्थायी स्वभाव निश्चित आहे, परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे। पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये, तर याला विरोध हा तटकरेंचा होता हे जगजाहीर आहे। त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे। आम्ही लढाई आहोत आणि जे जिंकलो त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेध लागल्याची चर्चा, आणि ही चर्चा होतीये त्यांच्याच एका विधानामुळे। पडत्या काळामध्ये पक्षासोबत राहिलो, मंत्रिपद मिळावं ही कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे असं दळवींनी म्हटलेलं आहे। पक्ष माझ्यासाठी नक्कीच विचार करेल अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। सर्वस्व हा निर्णय आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांचा नक्की राहील, पण शेवटी आम्ही पहिल्या फळीतले लोक आहोत आणि पडत्या काळामध्ये साथ दिलेली आहे। आणि आज रायगडमध्ये आमचे बरेचसे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, त्यामुळे प्रत्येक इच्छा तर प्रत्येकाला असते आपण स्वतः मंत्री व्हायला पाहिजे। पण पक्षाने एक आम्हाला मंत्री दिले, खूप छान, बरेचशेचा स्वभाव सर्वसामान्य घेऊन पुढे जाणार आहे। आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी आशावादी आहे, पक्ष त्या दृष्टीने विचार नक्की करेल आणि जनताही आशावादी आहे, कारण मी जनतेतला एक कार्यकर्ता आहे। माझ्या तमाम जनतेला वाटतं की आमच्या घरातला आमदार महेंद्र दळवी मंत्री व्हायला पाहिजे, पण शेवटी हा सर्वस्व निर्णय आदरणीय शिंदे साहेबांचा आहे।